आज आपण बघतोय अख्खा मसूर कसा पटकन करायचा आणि कुकरमध्ये करणार आहे मी आणि एकदम सोपा आहे, खूप छान लागतो आणि पटकन होतो। आता बघूया अख्खा मसूर। हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आता मी लसूण टाकते, 7-8 पाकळ्या लसूण टाकते मी आणि थोडासा कढीपत्ता टाकते, हिंग टाकते आणि लसूण कांदा जर असा लाल होऊन दे, लाल झाला की आपण त्याच्यामध्ये कांदा घालतो। लसूण आता छान झालेला आहे, त्याच्यामध्ये मी हा कांदा टाकते कापलेला। एक कांदा घेतला आहे मी, एक वाटी मसूर भिजवला होता त्याला एक कांदा घेतला। कांदा होऊन दे, त्याला ना लसणाची फोडणी घातली ना की खूप छान लागतो, कारण तसंही ना हे काय ते मसूर थोडासा नॉनव्हेज टाईप असा लागतो, त्यामुळे फोडणीला लसूण घालायचा। ज्या वेळेला लसूण नाही घालायचा त्यावेळेला मी जिरा घालते। आता कांदा झालेला आहे, त्याच्यामध्ये मी हळद घालते एक अर्धा चमचा, त्याच्यातच मी काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घालते आणि आपला नॉनव्हेजचा मसाला आहे काळा मसाला, तो मी 1 चमचा घालणार आहे ह्याच्यामध्ये। तुम्हाला पाहिजे अजून तिखट तर तुम्ही अजून घालू शकता। तर हे मसाले घातलेले थोडे परतून घेते मी तेलामध्ये। मसाले परतले ना की नेहमी छान त्याचा म्हणजे सुगंध छान येतो, सगळे मसाले एकत्र पण होतात। बघा आता मी छान परतून घेतलेले मसाले। आता ह्याच्यामध्ये हे सगळे मसूर आणि पाणी हे सगळं ह्याच्यामध्ये टाकतो। आता आपल्याला किती रस हवा आहे त्याप्रमाणे त्यात पाणी ठेवायचं। थोडंसं पाणी घालते मी, या पाण्याला कड आला ना की मी ह्याला झाकण लावणार आहे कुकरला आणि 1-2 शिट्ट्या घ्यायच्या, जास्त घ्यायच्या नाही कारण मसूर पटकन शिजतात। बघा आपला अख्खा मसूर तयार आहे आणि छान शिजला आहे बघा, 2 शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजला आहे। तुम्हाला जर जास्त शिजायला आवडत नसेल तर तुम्ही 1च शिट्टी घ्या। तुम्हाला आवडला तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।